Why are they scared? आणि यानंतर राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। मीरा भाईंदर महापालिकेवरती मराठी महापौरच असावा या मागणीसाठी आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलंय। या आंदोलनामध्ये अधिकाधिक मराठी नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी मीरा भाईंदर शहरासह आसपासच्या परिसरामध्ये समितीनं जाहिरात फलक हे लावलेले आहेत। या फलकांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता स्थापन करून आपला महापौर बसवण्याचा मार्ग हा मोकळा केला आणि त्यानुसार आज महापौर निवडीची औपचारिक मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। यंदा भाजपनं दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांना महापौर पदाची जबाबदारी देण्याचं निश्चित केलंय। मात्र यामुळे शहरामध्ये मराठी अमराठी वादास तोंड फुटलेलं आहे। मीरा भाईंदरसाठी मराठी महापौर द्यावा अशी मागणी मराठी एकीकरण समितीनं भाजपकडे केलेली होती। मात्र पक्षानं या मागणीकडे कानाडोळा केल्यामुळे समिती ही संतप्त झालेली असून शहरामध्ये आंदोलन उभारण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। सोबत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत। खरं तर 2-3 दिवसापूर्वी सुद्धा तुम्ही आंदोलन केलं, आज सुद्धा आंदोलन करतात, कारण महापौर पदी डिंपल मेहता या आज पदभार स्वीकारणार आहेत। कशा स्वरूपाचे आंदोलन असणार आहे आणि दुसरा अर्ज भाजपने भरलेला नाही आणि त्यामुळे याच महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं नाही। कसं झालं माहिती आहे का, या शहरामध्ये नरेंद्र मेहताच्या नावाने दुसरे मोरारजी उभा राहत आहेत। म्हणजे मागच्या वेळेस पण यांनी गुजराती मारवाडी समाजांना एक भडकवण्याचं काम केलं आणि या शहरामध्ये मराठी माणसाविरोधात एक मोर्चा काढायला लावला। आताही तेच प्रकार होतोय की यांना माहिती आहे की मराठी समाज मराठी महापौर ही मागणी लावून धरतोय, परंतु यांना ते नकोय आणि पुन्हा एकदा घराणेशाही यांनी दाखवलेली आहे। आमचं एकच म्हणणं आहे की घराणेशाही थांबवा आणि मराठीशाही शहरामध्ये असली पाहिजे। मीरा भाईंदर शहर हे आगरी कोळ्यांचं शहर आहे, मराठी शहर आहे आणि या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा होऊन 107 हुतात्मे गेले। हे मराठी शहर म्हणून, हे मराठी राज्य म्हणून आपलं आहे। पुन्हा एकदा हे आम्हाला डिवसण्याचं काम करतायत, म्हणून आम्ही हे आजचा मोर्चा घेतलेला आहे। मोर्चाला परवानगी नाहीये, तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्या, तुम्ही पण परवानगीसाठीचं पत्र दिलं नाही असं त्या नोटीसमध्ये नमूद नाही। आम्ही परवानगीसाठी पत्र दिले म्हणजे आम्ही पोलिसांना कळवलेलं आहे। पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं, दरवेळेस आमच्यावर दडपशाही करू नये अशी आमची विनंती आहे। आम्ही काल देखील माननीय उपायुक्त आणि माननीय आयुक्त यांच्याशी बोललेलो आहोत की आम्हाला मराठी माणसाला आमचा अधिकार, आमचा हक्क मांडू द्या, कारण हे शहरं लुटले जात आहेत आणि मोरारजी देसाई सारखं पुन्हा एकदा हळूहळू सत्तेच्या जीवावर आणि पैशाच्या जीवावरती हे शहरं काबीज केले जात आहेत। आम्ही 100% महानगरपालिकेवर जाणार, कितीही आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला, कारण दरवेळेस आमच्यावर दडपशाही आम्ही खपून घेणार नाही। आमचा अधिकार आहे तो महापौर बदलला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री जेव्हा भर सभेमध्ये सांगतात की या शहरांचे महापौर हे मराठीच होणार, हिंदूच होणार, तर मग मीरा भाईंदरमध्ये काय घोडं मारलंय। आणि पुढची बातमी पाहूयात। मुंबई महापालिकेमध्ये सत्तेचा सोपान गाठण्यासाठी